मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित। विधानसभेला सर्व 288 जागा लढणार, पुढचं सरकार आमचंच असेल। एबीपी माझा सोबत बोलताना मनोज जरांगेंची घोषणा। अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीत रवी राणा यांना आमंत्रण नाही। लाडकी बहीणवरून वादग्रस्त वक्तव्यामुळे रवी राणांचा पत्ता कट झाल्याची चर्चा। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार। मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबद्दल मोठा निर्णय, लाखो लोकांना होणार लाभ। पुण्यातील भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या, नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू। सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला परखड इशारा। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उतरवणं ही मोठी चूक, अजित पवार यांची कबुली। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता। दिवाळीनंतर उडणार निवडणुकींचा बार। शिवसेनेच्या दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये महायुतीसाठी 177 जागा अनुकूल असल्याचं समोर। महायुतीकडे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी। लोकसभेतल्या दुराव्यानंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं। भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात। सहसरकार्यवाहक अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी। दिव्यांग कल्याण अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, निर्णय सुद्धा कळवले जात नाहीत। बच्चू कडू यांची खंत। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राविरोधात 21 तारखेला आंदोलनाचा इशारा। आयएनएस विक्रांत बचाव मदत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ। मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी कोर्टानं फेटाळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।